प्रेमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रोज मनी काहूर रोज नवी हुर हुर देऊनी जरासा धीर दे स्वप्नाला आकार लावून मनाची धाटी घे धाव उजेडा पाठी रोज मनी काहूर रोज नवी हुर हुर देऊनी जरासा धीर दे स्वप्नाला आकार हिणकी तू नैवल्या अंगार जरा बरसू दे मुसळून जोर धमन्यांचा दे टक्कर आव्हानाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे काट्याची वाट अघोरी अंधार पावला खाली काहूर दाटले मोठे नियतीच्या सावटा खाली लावून मनाची धाटी घे धाव उजेडा पाठी काट्याची वाट अघोरी अंधार पावला खाली काहूर दाटले मोठे नियतीच्या सावटा खाली श्वास रोखुनी थांब जरा ध्यास मनाला सांग जरा तलवार काळ जात देऊ दे आशेचा दिवा हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे
झेंडा भाल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढं तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा. सपान साकळला पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा.
खिंडार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. नशीब चावर गाडीत मागर फिरल बघन तुझ्या. होईल दिवस तुझा उद्याचा, होईल दिवस तुझा. मागू नको आधार शोध तुझं, तू दार घालू नको तू साध कुणाला. तुझ्या हाती दोर जरा लागू दे जोर, तुझा दिसू दे रंग जगाला. वर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू तेर दिलास. तुफान पेटू देरी वाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट. प्लांट आहे याचं फुल फॉर्म टायगर बाय फिल्ट्रेशन असं आहे. याच्यामध्ये गटरच्या पाण्यावरती ट्रीटमेंट करून स्वच्छ पाणी तयार केलं जातं. आपल्या या प्लांटची कॅपॅसिटी 100 KLD आहे. यात गटरचं पाणी आपण याच्यात इन करतो. इथून इथं सॅच्युरेशन होऊन जे काही जवळ पदार्थ पाचोळा प्लास्टिक यात सेटल होऊन आतमध्ये प्लांटमध्ये जातं. प्लांटमध्ये या तुम्हाला दाखवतो पुढचं स्प्रिंकल करतोय. इथं स्प्रिंकल होऊन याच्यात खाली पुढं गांडूळ कोकोपीट वगैरे मधून ट्रीटमेंट होऊन सेटल होऊन पंपने आपण पुन्हा नदीला सोडलेलं आहे. जे होणारं बाहेर आउटलेट होणारं पाण्याचं pH नॉर्मल आहे. पूर्वीचं पाण्यापेक्षा हे झाडाला पाणी आपण वापरू शकतो. आता इकडलं सर तुम्ही चॅनल दाखवणार ना. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान सुरू होत आहे. या अभियानामध्ये भाऊ कदम यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये नरेगा आणि आउटफिट शेल्टर त्याच्यानंतर बरीचशी काय अशी कामं आहेत तर ती सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून मी ही कार्यान्वित केलेली आहे. आणि 17 सप्टेंबर 2025मध्ये विशेष ग्रामसभा घेऊन मी हे कार्य संविधान चालू केलेलं आहे. आणि सर्वांच्या सहकार्याने सदस्य ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच उपसरपंच कार्य अधिकारी ग्रामस्थ आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे अभियान चालू आहे आणि हे पुढं चालू राहील. आणि बाकी सर्व या पद्धतीने प्लॅन सांडपाणी व्यवस्थापनासाठी आपण जे गटर आहे गावातील गटरचं पाणी आपण एका ठिकाणी कलेक्ट करतो. त्या ठिकाणावरून 100 KLD क्षमतेचा हा प्लॅन्ट आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी सांडपाण्यावरती आपण प्रक्रिया करून याच्यामध्ये टायगर बायोफिल्टर हे टेक्निक आहे. त्या टेक्निकच्या आधारे पाणी शुद्ध करून त्या पाण्याचं आपण शुद्ध पाणी म्हणजे शेतीयुक्त पाणी आपण त्याचं केमिकल टेस्ट केलेली आहे आणि ती टेस्ट केलेलं पाणी आपण नदीमध्ये नंतर सोडतो. आपलं गाव हे पूर्ण तालुक्याला इथून पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो. आपण हे सांडपाणी स्वच्छ करून सोडतो. त्याच्यामुळं आपल्याला या अभियानामध्ये या सांडपाणी व्यवस्थापन घनकचऱ्यासाठी सुद्धा आपण आपली घंटागाडी आहे आणि ती घंटागाडी रोज फिरते आणि ओला कचरा आणि सुका कचरा त्याचा आपण वेगळा घेऊन ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट खत करतो आपण. सुक्या कचऱ्याचं आपण त्यामध्ये प्लॅस्टिक कापड काच आणि प्लॅस्टिक आहे ते आपण आता गुलेवाडीच्या ठिकाणी क्रश आणि कॉम्पॅक्ट करण्यासाठी देतो. आणि बाकीचं आपण हे आपले जे कर्मचारी आहे घंटागाडीचे त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून आपण ते लोखंड किंवा जे विक्री योग्य जे मटेरियल आहे बाटली ते विक्री करतात आणि त्यातून त्यांना 2 पैसे एक्स्ट्रा इन्कम मिळतं. आणि त्या आपल्या गावातील लोकांना सवय लागलेली आहे का आपण ओला आणि सुका कचरा वेगळा देतो. त्यामुळे या अभियानामध्ये सांडपाणी आणि घनकचरा या गोष्टीवरती आपली ग्रामपंचायत 100% यशस्वी झालेली आहे. अजूनही आपल्याला कचऱ्यासाठी जागेची आवश्यकता आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं आपली ग्रामपंचायत पदाधिकारी असतील, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या मदतीनं आपण जागेची आपल्याला आवश्यकता आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये आपलं गाव हे सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं, तरुणांच्या मदतीनं, महिलांच्या मदतीनं आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तालुक्यामध्ये आपल्या गावाचा नंबर आलेला आहे आणि जिल्ह्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सर्वांनी यासाठी मदत करावी यासाठी त्यांना आवाहन करतो. आपले चला हवा येऊ द्या फेम हे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत भारत गणेशपुरे, त्याचप्रमाणे भाऊ कदम आणि एक पाठक संदीप पाठक. तर हे 3 महाराष्ट्र शासनाने आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या 3 गावांची निवड झालेली आहे. त्यामध्ये कासारा दुमाला, त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यामधलं रेणवडी आणि लोणी बुद्रुक या 3 गावांची निवड झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्या गावासाठी पाहणी करण्यासाठी आणि या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजनेची प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी भाऊ कदम हे आपल्या गावाला भेट देणार आहेत. ते आपल्या गावामध्ये येऊन आपण जे सेवा दाखले देतो 30 विभागांच्या सेवा आपण इथं सुरू केलेल्या आहेत. म्हणजे महसूल विभाग असेल त्याला आपल्याला संगमनेरला जायची गरज नाही, तर आपल्या गावामध्येच उत्पन्नाचा दाखला असेल, नॉन क्रिमिनल दाखला असेल, जातीचा दाखला असेल किंवा डोमेसाईल असेल ते दाखलेसुद्धा आपण आपल्या जे आपलं सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे आमचे जे रेग्युलर सेवा आहेत या उत्पन्नाचा आटाचा उतारा असेल, विवाह दाखला असेल, मृत्यूचा दाखला असेल, जन्माचा दाखला असेल ते सुद्धा आपण वेळेत देतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे जे विविध 8 आणि 51 मुद्दे आहेत त्यावरती ग्रामपंचायतनं काम केलेलं आहे. ग्रामपंचायत अभियानामध्ये भाग घेण्यापूर्वी आपल्याला 76 मार्क होते आणि या अभियानामध्ये मी सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं आमच्या सर्व टीमच्या मदतीनं 89.5 मार्क आपल्याला आज रोजी मिळाले आहे. आणि या अभियानाला 31 मार्चची मुदतवाढ मिळाली आहे. त्या मुदतवाढ मिळाल्यानंतर आपण नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करू. सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, आपल्याला आपलं सहकार्य यामध्ये श्रमदान आणि लोकचळवळ ही झाली आणि सर्वांनी जर सहकार्य केलं तर आपलं गाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यात येऊ शकतं. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपलं सहकार्य यासाठी राहावं. यासाठी आपण मेरी पंचायत ग्रामसंवाद हे ॲपसुद्धा सर्व नागरिकांनी डाउनलोड करावे आणि पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी सर्व नागरिकांनी मदत करावी. आणि हे अभियान राबवण्यासाठी सर्व आमच्या तालुक्याचे अधिकारी असतील, जिल्ह्याचे अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंदी भंडारी, त्याचप्रमाणे आमचे गटविकास अधिकारी प्रवीणजी शेनारे साहेब, त्याचप्रमाणे आमचे विस्तार अधिकारी राजेंद्र कासार साहेब यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे अभियान नक्कीच यशस्वी करू. आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो का रोजगार हमीची कामं आपल्याकडे होत नव्हती, परंतु आम्ही शासनाने वैयक्तिक लाभ आणि मोहगणीची वृक्ष लागवड आपल्या गावातील जनरल जाधव हे तयार झाले आणि 1400 झाडं त्यांच्या शेतामध्ये आपण आज भाऊ कदम यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते आपण लागवड करत आहोत.
भाऊ विचार फक्त नॉर्मल कॅमेऱ्यात कोणी बघू नका भाऊ चर्चा नॉर्मल संवाद काय ग्रामपंचायत एवढंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायतने 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू गावातील सर्व ग्रामस्थ आणि युवक यांच्या मदतीने आपण हे अभियान गावामध्ये 17 सप्टेंबर पासून सुरू केलेलं आहे. या अभियानात त्याला सांगा भाऊ का जमाना ग्रामपंचायत सातारा तुम्हाला आपण 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू केलेलं आहे. आपल्या तालुक्याच्या खाली आम्ही हे अभियान 17 सप्टेंबर गावामध्ये 100 ग्रामसभा घेऊन आणि या अभियानाची सुरुवात केली आहे. गावातील सर्व आमचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ युवक महिला शेतकरी यांच्या मदतीने आपण जे आपले 8 घटक आहेत आणि 51 मुद्दे आहेत त्यावरती आपण काम केलेलं आहे. या अभियानामध्ये ग्रामपंचायत आमची कर वसुली 80% असा आमची 17 आता डिसेंबर अखेर 80% वसुली आमची झालेली आहे. आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही आज आपल्या हस्ते मोहगणी वृक्षाचे 1400 वृक्षांची लागवड करत आहोत. त्याचप्रमाणे आपण वॉटर हार्वेस्टिंगचे कामं ग्रामपंचायत कार्यालय असेल समाज मंदिर असेल शाळा असेल या ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग कामं नरेगाचे कामं शोषखड्डा जलतारा ही कामं आपण आज सुरू करत आहोत. यापूर्वी आपल्या अभियानामध्ये अभियान सुरू करण्यामध्ये आपला 76 मार्क होते आणि या डिसेंबर अखेर आपल्या गावाला 89.5 मार्क मिळाले आहे. सर्व नागरिकांच्या मदतीनं सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं आपण हे अभियान यशस्वीपणे राबवत आहोत. मी सर्व नागरिकांनी यामध्ये आपल्याला मदत केली आहे, सर्व युवकांनी मदत केली आहे आणि लोक चळवळ आणि श्रमदान आणि लोक चळवळ या अभियानाची आपण झालेली आहे. आणि गावामध्ये एक नाविन्यपूर्ण आणि चैतन्यपूर्ण ऊर्जा या अभियानाद्वारे निर्मित झालेली आहे. तर आहे हे अभिलेख अवकराप्रमाणे शासन नियमाप्रमाणे आम्ही सगळं वर्गीकरण केलेलं आहे. त्याचं रेकॉर्ड अद्यावत आम्ही ठेवलेलं आहे. 1 ते 33 आमचे जे नमुने असतात ते सर्व आणि ऑडिट आपल्या ज्या अभियानामध्ये ज्या घटकांवर काम करणं अपेक्षित आहे त्या घटकावर ग्रामपंचायतनं आम्ही काम केलं आहे. आमच्या सर्व ग्रामस्थ आमचे सर्व पदाधिकारी माझे कर्मचारी यांनी मदत करून आमची गावामध्ये जी टीम आहे सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी काम केलेलं आहे. मग शिक्षक असेल अंगणवाडी कार्यकर्ते असेल आशा वर्कर असेल यांनी सर्वांनी काम केल्यामुळं आपण हे अभियान नाविन्यपूर्ण गावामध्ये राबवत आहोत. पंचायत कार्यालयाचं जे मनरेगामध्ये आपलं आता त्याचं नाव बदललेलं आहे बीबी रामजी योजनेमध्ये आपण हे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण घेतलेलं आहे. वॉटर हार्वेस्टिंग पाण्याचं जे छतावरचं जे पाणी आहे ते पाण्याची बचत करण्यासाठी वॉटर कलेक्शन करून तिथं आपण खाली घेणार आहोत. दादा हे काय पाणी साठवलं हे गप्पी मासे पैदा केंद्र आहे.
यामध्ये आपण गप्पी माशाची पैदास करतो आणि जे सांडपाणी जे आहे तर त्या मासे आहेत ते गटरात आपण सोडल्यानंतर सांडपाण्याच्या ज्या आळ्या आहेत त्या खातात आणि त्यामुळं डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या जे आजार आहेत त्याच्या आळ्या हे मासे खातात आणि ते आपल्याला युक्ताप वगैरे याच्यावरती कंट्रोल रोगमुक्त करण्याची मदत होते आणि याच्यामधून आपण पूर्ण तालुक्याला हे पैदास केंद्र आहे. इथून आपण मासे ज्यांना लागतात त्यांना आपण सप्लाय करतो. आमच्याकडे हा नॅचरल एक पण आमच्याकडे कसं असं करावं लागतं ना. इथं कसं आता शांत उभं राहिलं काही होत नाही त्यांना असंच नाही. वा वा असं अभियानामार्फत तर या मोहगण वृक्ष लागवडी अंतर्गत जनार्दन जाधव आपले लाभार्थी आहेत त्यांना आपण 1333 झाडांसाठी इथं हे प्रकरण मंजूर केलेले आहे. त्याचं उद्घाटन आपण आज आपल्या हस्ते करतो. मोहगणीचं महत्त्व असं आहे की या झाडाला जास्त देखभाल संगोपन करण्याची गरज नसते. त्याला जास्तीत जास्त कीड वगैरे याच्या झाडावर होत नाही आणि या झाडाची सरळ वाढ होते. 12 ते 15 वर्षानंतर याचं खोड जेव्हा मोठं वाढतं याचं फर्निचर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मेन म्हणजे जहाज बांधणीसाठी याचा वापर ह्या झाडाच्या सर्वात जास्त केला जातो. तू काय ह्या कुठल्या कॅमेऱ्यात भाऊ काय बोल या आपल्या अभियानामार्फत मुख्यमंत्री पूर्ण ते वाक्य केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत ही झाडं लावली जात आहेत. ही झाडं आता छोटी आहेत नंतर मोठी झाल्यावर पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडणार आहेत. त्यांना ऑक्सिजन देणार आहेत आणि रोजगार निर्माणसुद्धा करणार आहेत. तर त्या निमित्ताने आता आपण ही झाडं लावायला सुरुवात करू. नारळपूर आणि पिशवीतून आणलं जातं. हे आम्हाला फक्त आयतं मिळतं पण एवढं सोपं नाही दूध मिळवणं. हे बघा आता मी आलो आहे मंडळी गोठ्यात गाईंच्या. हे काढणं किती मेहनतीचं काम आहे हे मला आता कळलं आणि जे लाभार्थी आहेत या योजनेचे ते मला तुम्ही तुमचं नाव सातपुतेंना हे योजनेचा लाभ घेत आहेत तर सांगा या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना आपण गोट्याचा लाभ दिलेला आहे. 1,50,000 रुपयाचा लाभ त्यांना आपण दिलेला आहे. त्याच्याकडून त्यांचे 16 गाई आहेत त्यांच्यासाठी त्यांनी हा गोठा बांधलेला आहे आणि त्यांचं 150 लिटर दूध जात आहे. 150 लिटर आणि ते दूध दीडला नाही घालतात. रत्तीबाणाचे प्रत्येकाच्या संघटन शहरामध्ये हाऊस पुरवठा करतात त्यामुळे त्यांना जादा दर मिळतो. बघा आपल्याला आयती पिशवी हे स्वतः जाऊन देतात. बघा बायको ऐक बघ हे मी काय करतायत हां साहेबांच्या पाठपुराव्यातून आम्हाला हे मिळाली नाही आणि तुम्ही त्या योजनेचा पुरेपूर वापर केलात चांगल्या प्रकारे आणि तुम्ही आता रोजगार मिळवताय हे महत्त्वाचं आहे. तर मला तेच सांगायचं आहे अशा योजनेच्या अंतर्गत तुम्ही काम करा आणि अभियानात सामील होते. त्यांचं नाव आहे मनीषा तुळशीराम सातपुते आणि तुळशीराम कारभारी सातपुते. सांगा तुम्ही. आम्हाला आम्ही हे दूध घरोघरी विकतो, पॅकिंग करतो आणि घरोघर देतो. आम्हाला या ओपन गोठ्यामुळं खूप फायदा झाला. आमच्या गायांचे आजार गेले कारण आमच्या गायांना ओलाव्यामुळे एका जागी असल्यामुळं त्या ओलाव्यामुळं गायांना मस्टडी आजार व्हायचा. तो आजार गेला. आमच्या गायांना या असं मोकळं राहण्यामुळं त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकतात, जेव्हा पाहिजे तेव्हा ते चारा खाऊ शकतात. त्या रवंत केल्यामुळं आमचा दूधधंदा खूप वाढला. आज आमचे 150 लिटर दूध रोजचं जातं. अजून काही याच्यातून घेता का दुधापासून काही प्रोडक्ट? आम्ही खूप करतो घरी या दुधापासून. हे पॅकिंग करून विकतो, लोणी करतो ते विकतो, दही ते विकतो. आता पुढे त्याचा ब्रँड बनवा नावाचं आणि एवढ्या मार्केट नाव काय काय त्या गाईंची नावं असतील का नाही काय
अरे वा, अरे अच्छा. थोडा हळूहळू काय आलेलं आहोत या ग्रामपंचायतीमध्ये आणि स्वयंरोजगार असतो तर काय असतो आणि त्या स्वयंरोजगाराने आपल्याला काय करता येतं. तर आमच्या ताईने स्वयंरोजगार त्यांचा केलेला आहे. हे दुधापासून प्रोडक्ट बनवतात आणि ते काय काय प्रोडक्ट बनवतात आणि त्यांची रोजगार निर्मिती कशी होती हे आपल्याला त्यांच्या तोंडून सांगणार. मी शालिनी नेते मी प्रभाग संघाचे अधिकारी नमस्कार. आणि या प्रभाग संघ आमचा उमेदला जोडलेला आहे उमेदला आणि उमेदमधून आम्हाला 10 गटाला 60,000 रुपये असं पैसा भेटलेले. त्यापैकी आपला हा रुक्मिणी बचत गट आहे आणि या रुक्मिणी बचत गटातल्या महिलांनी दुधापासून प्रकल्प तयार केलेला आहे. या प्रकल्पामध्ये पनीर, लस्सी, तूप आणि लोणी श्रीखंड बनतो. डाईट पनीर म्हणजे एकदम स्लिम ट्रिम, मेहनत नाही काय नाही, खायचं बारीक व्हायचं, उपवास करायचं. पण इकडे पनीर बनवलं जातं. ह्या ताई त्या पनीर बनवतात. या सगळ्या लाडक्या बहिणी या पनीर बनवतात आणि हे ओरिजिनल पनीर आहे खरं तर. बाहेरचं माहीत नाही कसं असेल पण त्या पनीर बनवून त्यातून कमवतात. आम्ही खाऊन पैसे घालवतो. त्यामुळे तसं करू नका. असा रोजगार निर्माण करा आणि नवऱ्याच्या खांद्याला लावून घराला हातभार लावून तुम्ही स्वतः मोठ्या काय म्हणतात कमरेची चालणार नाही. अंदाजा गेलेले माननीय भाऊ कदम यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आमच्या सर्वांच्या वतीने यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय. कासारा दुमाला तालुका संगमनेर. मी एक पंचायत राज अभियान हे सुरू झालं आहे आणि त्यानिमित्त तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये आलो आहे. खूप बरं वाटलं इकडे येऊन. चांगले चांगले प्रोजेक्ट बघितले. त्यानंतर रोजगार महिलांसाठी कसे निर्माण झाले, त्यांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला, शासनाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी कशा अंमलात आणल्या आणि त्याचा फायदा आज होतोय. बचत गट असेल महिलांचा, त्यानंतर वृक्षारोपण पाहिलं. हे जेव्हा बघितलं तेव्हा एक बरं वाटलं की अरे असं सगळ्यांनी जर महाराष्ट्रात केलं तर सगळीकडे म्हणजे काही ठिकाणी पाऊस पडत नाही आहे, अशा ठिकाणी झाडं लावणं गरजेचंच आहे. पण काही ठिकाणी झाडं तोडली जातात, अशा ठिकाणी सुद्धा झाडं लावणं गरजेचं आहे. कारण सिमेंट कॉन्क्रीट उभं राहते सगळीकडे, त्यामुळे निसर्गाची हानी होते. म्हणून झाडं लावणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर वीज जी वापरली जाते, आपण सौर ऊर्जा वापरतो, सोलार, ते खूप चांगलं आहे. ही जी स्पर्धा जी सुरू झाली आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा समावेश आहे. ज्यांनी या गोष्टी नाही केल्या त्या पूर्ण करा. त्यानंतर महत्त्वाचं घरपट्टी, पाणीपट्टी जे काय आहे ते लवकरात लवकर जमा करा. आणि त्याचे सुद्धा पॉईंट्स आहेत. खूप छान वातावरण आहे, चांगली लोक आहेत आणि एकोप्याने राहत आहेत, त्यामुळे खूप बरं वाटतंय.
तर मला असं वाटतं की मग नंबर मिळायला काय हरकतच नाही, आहे का नाही? हो, म्हणजे आता लाडकी बहीण आहे आपली. मी मगाशी म्हटलं की बाबा मिस्टरांकडे मागायला लागायचं व द्यानावर रिचार्ज करायला पैसे. आता ती अवस्था नाही आहे. आता मिस्टरच म्हणतात अगं तर हॉटस्पॉट दे ना. म्हणजे ही परिस्थिती आली आहे आत्ता सध्या. का तर महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, हे याचं कारण आहे. आणि अजून एक कारण असं गमतीने मी माझा मित्र म्हणाला होता की हगणदारी मुक्त गाव हे सरकारला जमलं नव्हतं ना गावच्या सरपंचाला जमलं होतं. ते आमच्या एकट्या बिबट्याने करून दाखवलं. आता टमरेल भरलेलं असेल तरी भीती वाटते पाय बाहेर टाकायला. म्हणजे ही अवस्था होती, पण ती आता नाही आहे. त्यामुळे हे जे सगळं गावच्या सपोर्टने झालेलं आहे, गावाने तो निर्णय घेतला की या गोष्टी करायच्या, म्हणून ह्या टळल्या गेल्या. गप्पी माशांचं पाहिलं मी, ते गप्पी मासे गावोगावी पुरवले जातात, सगळ्यांना दिले जातात. मच्छर नाहीशी झाले आहे, त्यामुळे रोग होत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप महत्त्वाच्या होत्या स्वच्छतेसाठी गावच्या, आणि त्या झाल्या. आता तुम्हाला गंमत सांगतो माझ्या शाळेची. मी शाळेत होतो ना तुमच्या एवढा. हो काय, तुला काय माहिती? तर तुमच्याकडे असताना मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा खूप म्हणजे माझं अक्षर खूप सुंदर होतं, खूप सुंदर होतं. म्हणजे मला ना सर सांगायचे, मी लिहून आणलेलं मला सांगायचे हे ना परत जा आणि 100 वेळा लिहून आण. एवढं सुंदर अक्षर. त्याच्यानंतर माझी खूप काळजी घ्यायची शाळा. म्हणजे मला ना जीवनसत्व मिळाली म्हणून रोज सकाळी बाहेर उभं करायचं उन्हात. एवढा हुशार होतो मी. तसं माझं गणितच आहे. गणित मला अजिबात आवडत नाही. असे किती आहेत गणित ज्यांना आवडत नाही? अरे क्या माझेच बहीण भाऊ. हां, पण तुम्ही जरी असं असेल तरी गणित सोपं असतं. पण मी जसा पाडापाठ केला तसं तुम्ही करू नका. हां, म्हणजे मी असा पाडापाठ केला होता. माझा मित्र होता बाजूला बसलेला आणि मी मला मॅडम बोलल्यावर पाडा बोलतो, बेचा पाडा बोलतो. मग मी सुरू झालो. मी असा पाठ केला, बे एके बे, बे दोने अहो, बे त्रिक अहो, बे चौक अह, बे पची आह, बे सत बे सती ए, बे आठी ए, बे नवे अ. तर माझा मित्र बोलला अरे काय बोलतोस? मी म्हटलं बेद आहे तुझ्या आईचा भाऊ. लय मारले मला. असा पाडा पाठ करू नका आणि रात्री झोपेचे पाडा म्हणू नका, घरचे मारते. त्यामुळे असंच हसत खेळत राहा आणि असंच राहिल्यामुळे एकोपा वाढेल आणि मग तुमच्या गावाला नक्कीच नंबर मिळेल अशी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. या योजनेच्या खाली आलेल्या सगळं पाहुण्यांचे आपले भाऊ कदम, चला हवा येऊ द्या फेम, आणि तसेच दादा भाऊ गुंजाळ, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी अहमदनगर, तसेच राजेंद्र ठाकूर हे सह BDO साहेब आणि आमदार साहेबांच्या मिसेस नीलमताई खताळ, तसेच सर्व सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य, तसेच सर्व कर्मचारी अधिकारी जे आले आमच्या गावाची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी कासारा धुमाळाच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो.